सांगली जिल्ह्यातील कडेगावच्या वडिये रायबागमध्ये मतदारांना साड्यांचं वाटप केल्याचा प्रकार उघड झालाय। भाजप उमेदवारांना महिला मतदारांना साड्या वाटल्या जात असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी साड्यांनी भरलेली एक गाडी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केली आहे। या गाडीत भाजप उमेदवाराची प्रचार पत्रकं मोठ्या प्रमाणात आढळली। पॅम्पलेट कोणाचं आहे? पॅम्पलेट कोणाचं आलंय ती सांग। भाजपचा आहे का नाही? भाजपच्या साड्या वाटतो साड्या भाजपच्या आहे का नाही? आम्हाला पंपलेट भाजप सगळे कोणी शिवी दिली? त्यांनी शिवी दिलीच नाही। जवळजवळ 500 ते 600 साड्या होत्या। त्यानंतर एक गाडी होती, एर्टिगा गाडी होती पांढऱ्या कलरची। मला वाटतं 1975 काहीतरी असा नंबर होता। ती गाडी आम्ही गाडी पकडली, गाडीतूनच त्या साड्या बाहेर फेकल्या जात होत्या। ती गाडी पकडली, त्यांना पकडलं, थोडीशी दमदाटी ते देत होते, परंतु सर्व ग्रामस्थ आणि गावकरी जमल्यामुळे आम्ही त्यांना पकडलं आणि ही सर्व आम्ही निवडणुकीच्या भरारी पथकाच्या समोर लक्षात आणून दिलं। त्याच्यावरती त्यांना कारवाई करायला लावली।